नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय वेळकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मागच्या काही दिवसापासून आपण इयत्ता 10वीचं जुनं इतिहास पुस्तक अभ्यासाला सुरुवात केली होती, कारण रशिया आणि जे युक्रेनमध्ये युद्ध चालू आहे त्याची पार्श्वभूमी काय, युद्ध नेमकं काय सुरू झालं, नाटो काय आहे, अमेरिकेचा युद्धामध्ये रोल काय असतो, हे त्या दृष्टिकोनातून आपण इयत्ता 10वीचं पुस्तक अभ्यासाला सुरुवात केली होती। इयत्ता 10वीचं जुनं इतिहास पुस्तक आहे, त्या पुस्तकाचं नाव आहे 20व्या शतकातील जग। त्या पुस्तकामध्ये आपण आत्तापर्यंत काय काय पाहिलेलं आहे, तर प्रकरण 1 त्याच्यामध्ये आहे साम्राज्यवाद। साम्राज्यवादामध्ये भौगोलिक शोध व वसाहतवाद हा एक टॉपिक आहे, त्यानंतर आशियातील साम्राज्यवाद हा एक टॉपिक आहे, त्यानंतर आफ्रिकेतील साम्राज्यवाद हा एक टॉपिक आहे। हे तिन्ही टॉपिक आपण पाहिलेले आहेत। म्हणजे साम्राज्यवाद असा एक घटक आहे, त्याच्या अंतर्गत 3 घटक असे सर्व पाहिलेले आहेत। त्यानंतर दुसरं टॉपिक आहे संघर्षमय 20वे शतक, त्याच्यामधला पहिला टॉपिक होते पहिले महायुद्ध, त्यानंतर आहे रशियन राज्यक्रांती, त्यानंतर आहे राष्ट्रसंघ। हे तिन्ही टॉपिक आपण पाहिलेले आहेत। म्हणजे आतापर्यंत आपण इयत्ता 10वीच्या जुन्या त्याच्या पुस्तकातले 6 टॉपिक पाहिलेले आहेत। ते 6ही व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत पाहिले नसाल तर ते पाहून घ्या। ते पाहिल्याशिवाय तुम्हाला आता आजचा हा टॉपिक समजणार नाही। आजच्या या टॉपिकचं नाव आहे युरोपातील हुकुमशाही, दुसरे महायुद्ध व जग, म्हणजे सेकंड वर्ल्ड वॉर। हे आजचा टॉपिकचं नाव आहे, युरोपातील हुकुमशाही, दुसरे महायुद्ध व जग। तसं तर हा व्हिडिओ अगोदरच येणार होता, पण काही तांत्रिक अडचणीमुळे, काही कारणांमुळे फाईल क्रॅक झाली, फाईल करप्ट झाली। हा व्हिडिओ अगोदरच येत होता, सर्व काही व्यवस्थित चालू होतं, पण ते सगळं क्रॅश झाल्यामुळे हा डबल रेकॉर्डिंग, डबल काम चालू आहे। ठीक आहे, जे काय असेल ते असेल। तर आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये युरोपातील हुकुमशाही, दुसरे महायुद्ध व जग हा टॉपिक पाहू। म्हणजे या टॉपिक मधले महत्त्वाचे नोट्स, पॉइंट्स, ऑब्जेक्टिव्ह पाहू, जेणेकरून आजची कंडिशन आपल्याला त्याच्यामध्ये ताळमेळ लावता येईल। आता युरोपामध्ये हुकुमशाही होती। आता या हुकुमशाहीमध्ये काही काही वेगवेगळे हुकुमशाही होते। हुकुमशाहीमध्ये कसं होतं, इटलीचा मुसोलिन हा सुद्धा हुकुमशाही होता। आपल्याला जर्मनीचा हिटलर तेवढं एकच माहिती आहे, जर्मनीचा हिटलर हा हुकुमशाही होता। पण हुकुमशहामध्ये जर्मनीचा हिटलर व इटलीचा मुसोलिन हे जास्त आक्रमक होते। हुकुमशाह होते पण त्याच्यामध्ये जास्त आक्रमक कोण कोण होते, जर्मनीचा हिटलर आणि इटलीचा मुसोलिनी हा जास्त आक्रमक होता। त्यातल्या त्यात तुर्कस्तानमध्ये सुद्धा हुकुमशाही होती, पण तुर्कस्तानमध्ये जी हुकुमशाही होती ती जर्मनीची हुकुमशाही आणि इटलीची हुकुमशाही यांच्यासारखी नव्हती, तर तुर्कीमधली हुकुमशाही वेगळी होती। तर तुर्कीमधली हुकुमशाही कशी होती, तर तुर्कीमधली हुकुमशाही ही कल्याणकारी हुकुमशाही ओळखली जाते। म्हणजे तिथं जरी तुर्कस्तानमध्ये हुकुमशाही असली तर ते समाजाच्या कल्याणासाठी राज्य करणारा राजा म्हणून त्यास ओळखले जात होते। तर तो राजा कोणता होता तुर्कस्तानमधला हुकुमशाह, तर तो होता केमाल पाशा। आता तुर्कस्तानामध्ये जो केमाल पाशा होता त्याची कल्याणकारी हुकुमशाही होती। आणि तसं आता जपानमध्ये कसं होतं, जपानमध्ये सुद्धा हुकुमशाही होती, पण ती हुकुमशाही कशी होती, तर ती हुकुमशाही ही लष्करी हुकुमशाही होती। आपण 4 हुकुमशाह पाहिले वेगवेगळे, इटलीचा आणि जर्मनीचा हुकुमशाही होती, पण ते जास्त आक्रमक होते। त्यातल्या त्यात तुर्कस्तानची जी हुकुमशाही होती ती कल्याणकारी होती। मग जपानमधली जी हुकुमशाही होती ती लष्करी हुकुमशाही होती। आता हे काही जेवढे काही युरोपामधले हुकुमशाह होते, हुकुमशाह राजा होते, ते त्यांचा पहिल्या महायुद्धामध्ये रोल वेगळा होता आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये रोल वेगळा होता। म्हणजे ते ट्रान्सफॉर्मेशन जसं होतं ना त्या टाईपमध्ये होतं। तर तसं पाहिलं गेलं तर आता जो इटलीमधला बेनोटो मुसोलिनी होता तो पहिल्या महायुद्धामध्ये सैनिक म्हणून भाग घेतला होता, पण दुसऱ्या महायुद्धामध्ये तो स्वतः हुकुमशाह झाला होता। तसं आता जो हिटलर होता तो हिटलर पहिल्या महायुद्धामध्ये काय करत होता, तर पहिल्या महायुद्धाच्या वेळी तो घर रंगविण्याचे काम करत होता, पण त्यानंतर तो सैन्यामध्ये भरती झाला होता। सैन्यामध्ये नोकरी मिळवल्यानंतर त्याने सैन्यामध्ये अनेक पराक्रम करून नंतर स्वतः तो हुकुमशाह झाला, अशी त्याची वाटचाल होती। म्हणजे प्रत्येक राजाकडून, प्रत्येक हुकुमशाहकडून काहीतरी शिकण्यासारखं होतं। त्यांनी आपल्यामध्ये स्वतःमध्ये कसा बदल करून, ट्रान्सफॉर्मेशन घडून कसा बदल घडून आणला तसं होतं। ते आता आपण ह्या टॉपिकमध्ये सर्व व्यवस्थितपणे पाहणार आहोत। हुकुमशहांमध्ये जर्मनीचा हिटलर, इटलीचा मुसोलिनी हे जास्त आक्रमक होते, तुर्कस्तानात केमाल पाशाची कल्याणकारी हुकुमशाही व जपानमध्ये लष्करी हुकुमशाही होती। आता इटलीतील मुसोलिनीची फॅसिस्टवादी हुकुमशाही याच्याबद्दल आपण व्यवस्थितपणे पाहू। इटलीमध्ये मुसोलिनीची फॅसिस्टवादी हुकुमशाही म्हणून ओळखली जाते। इटलीची हुकुमशाही कुठली, फॅसिस्टवादी। आणि फॅसिस्टवादी हुकुमशाही कोणाची आहे, तर इटलीमधील मुसोलिनीची ही फॅसिस्टवादी हुकुमशाही आहे। इटली हे राष्ट्र पहिल्या महायुद्धात विजयी राष्ट्रांच्या बाजूला असूनही शांततातहाच्या वेळी इटलीला युद्ध काळात दिलेली आश्वासने दोस्त राष्ट्रांनी पूर्ण केली नाहीत। त्यामुळे इटलीत असंतोषाचे वातावरण पसरले। इसवी सन 1919 ते 1922 या 3 वर्षाच्या काळात 6 संमिश्र पक्षाची सरकारे अधिकारावर येऊन संपुष्टात आली। 3 वर्षाच्या काळात 1919 ते 1922 या 3 वर्षाच्या काळात 6 संमिश्र पक्षाची सरकारे
अधिकारावर येऊन संपुष्टात आली। निराशामय परिस्थितीतून इटलीला वाचवण्यासाठी फॅसिस्ट पक्ष पुढे आला। निराशामय परिस्थितीतून इटलीला वाचवण्यासाठी फॅसिस्ट पक्ष पुढे आला। फॅसिस्ट पक्ष 1922ला बेनिटो मुसोलिनीच्या नेतृत्वाखाली इटलीची सत्ता काबीज केली। विधान महत्त्वाचं आहे, फॅसिस्ट पक्ष 1922ला बेनिटो मुसोलिनीच्या नेतृत्वाखाली इटलीची सत्ता काबीज केली। आता बेनिटो मुसोलिनीचा फॅसिस्टवाद कसा होता तो आपण पाहू। मुसोलिनी हा इटलीतील एक लोहार व्यावसायिकाचा मुलगा होता। मुसोलिनी हा इटलीतील एक लोहार व्यावसायिकाचा मुलगा होता। मुसोलिनीने पहिल्या युद्धात सैनिक म्हणून भाग घेतला होता। कुणी कशामध्ये भाग घेतला होता, पहिल्या महायुद्धामध्ये कुणाचा रोल कसा होता ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे। मुसोलिनीने पहिल्या महायुद्धात सैनिक म्हणून भाग घेतला होता। युद्ध संपल्यानंतर मुसोलिनीने शिक्षक व पत्रकार म्हणून काम केले। पहा किती चांगलं काम केलं होतं। पहिल्या महायुद्धामध्ये त्याने सैनिक म्हणून काम केलं, युद्ध संपल्यानंतर मुसोलिनीने शिक्षक व पत्रकार म्हणून काम केले। शिक्षणाचे हे काम अतिशय पवित्र काम म्हटले जाते। युद्ध संपल्यानंतर मुसोलिनीने शिक्षक व पत्रकार म्हणून काम केले। पुढे मुसोलिनी राजकारणात उतरला। इसवी सन 1919 साली बेनिटो मुसोलिनीने फॅसिस्ट पक्षाची स्थापना केली। बेनिटो मुसोलिनीने कोणत्या पक्षाची स्थापना केली तर 1919 साली बेनिटो मुसोलिनीने फॅसिस्ट पक्षाची स्थापना केली। फॅसिस्ट ही एक काळ्या डगलेवाल्यांची लढाऊ संघटना होती। फॅसिस्ट ही एक कशाची संघटना होती तर फॅसिस्ट ही एक काळ्या डगलेवाल्यांची लढाऊ संघटना होती। फॅसिस्ट पक्षाच्या सामर्थ्याचे व ऐक्याचे प्रतीक म्हणून काठ्यांच्या जुडग्यात असलेली कुऱ्हाड हे पक्षाचे बोधचिन्ह होते। कोणता जरी पक्ष असला तर त्या पक्षाचे काहीतरी बोधचिन्ह असते। तसेच इटलीतील बेनिटो मुसोलिनीचा जो फॅसिस्ट पक्ष होता त्या फॅसिस्ट पक्षाच्या सामर्थ्याचे व ऐक्याचे प्रतीक म्हणून काठ्यांच्या जुडग्यात असलेली कुऱ्हाड हे पक्षाचे बोधचिन्ह होते। काय होते? काठ्यांच्या जुडग्यात असलेली कुऱ्हाड हे कोणत्या पक्षाचे बोधचिन्ह होते तर हे फॅसिस्ट पक्षाच्या सामर्थ्याचे व ऐक्याचे प्रतीक म्हणून काठ्यांच्या जुडग्यात असलेली कुऱ्हाड हे पक्षाचे बोधचिन्ह होते। आता मुसोलिनीने शिक्षणातून फॅसिस्ट तत्वप्रणाली सर्वसामान्य तरुणांपर्यंत पोहोचवली। आता आपण जे काम केलं होतं सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावं, सर्वांच्या मनामध्ये रुजावं तसा उद्देश असतो। तसाच उद्देश मुसोलिनीने शिक्षणातून फॅसिस्ट तत्वप्रणाली सर्व तरुणांपर्यंत पोहोचवावी किंवा सर्व तरुणांपर्यंत पोहोचवली। आपली विचारप्रणाली लोकांनी स्वीकारावी म्हणून मुसोलिनीने इतिहासातून आपल्या कामगिरीचा गौरव केला। बघा किती भारी काम केलेलं आहे। आपली विचारप्रणाली लोकांनी स्वीकारावी म्हणून मुसोलिनीने इतिहासातून आपल्या कामगिरीचा गौरव केला। आता मुसोलिनीने जसं केलेलं आहे तसंच तो आपल्या जर्मनीचा हिटलर सुद्धा तसाच केलेला आहे, त्याने सुद्धा तसंच केलेलं ते आपण पुढे पाहू। आपली विचारप्रणाली लोकांनी स्वीकारावी म्हणून मुसोलिनीने इतिहासातून आपल्या कामगिरीचा गौरव केला। मुसोलिनीच्या धोरणाला इटालियन जनतेचे समर्थन मिळवल्यानंतर मुसोलिनीने इसवी सन 1923 पासून इटलीचा विस्तार वाढवण्यास सुरुवात केली। मुसोलिनीने इटलीचा विस्तार वाढवण्यास कधीपासून सुरुवात केली तर मुसोलिनीच्या धोरणाला इटालियन जनतेचे समर्थन मिळवल्यानंतर मुसोलिनीने इसवी सन 1923 पासून इटलीचा विस्तार वाढवण्यास सुरुवात केली। तुर्कस्तानकडून मुसोलिनीने इजियन समुद्रातील बेटे मिळवली व तेथे नाविक तळ उभारला। तुर्कस्तानकडून मुसोलिनीने एजियन समुद्रातील बेटे मिळवली व तेथे नाविक तळ उभारला। आता 1924ला मुसोलिनीने फ्यूम बंदर मिळवले। फ्यूम बंदर मुसोलिनीने कधी मिळवले तर फ्यूम बंदर हे मुसोलिनीने 1924ला मिळवले। आता हे विधान 2018च्या टीईटीच्या पेपर 2 मध्ये येऊन गेलेलं आहे। मुसोलिनीने आफ्रिका खंडातील इथिओपिया या देशावर हल्ला केला। मुसोलिनीने कोणत्या खंडातील कोणत्या देशावर हल्ला केला तर मुसोलिनीने आफ्रिका खंडातील इथिओपिया या देशावर हल्ला केला। इथिओपिया या देशावर हल्ला कोण केला तर मुसोलिनीने आफ्रिका खंडातील इथिओपिया या देशावर हल्ला केला। मुसोलिनीच्या नेतृत्वाखाली फॅसिस्ट इटली हे जास्त आक्रमक राष्ट्र बनले। मुसोलिनीच्या नेतृत्वाखाली फॅसिस्ट इटली हे जास्त आक्रमक राष्ट्र बनले। आक्रमक धोरणामुळे युरोपात शांतता भंग होऊ लागली। सध्या युरोपामध्ये जे काही पाश्चिमात्य देश आहेत त्यांच्यामध्ये सध्या सुद्धा तशीच कंडिशन चालू आहे। आक्रमक धोरणांमुळे जे काही शांतता आहे ते भंग होऊ लागलेली आहे। आता आपण पाहू जर्मनीतील हिटलरची नाझी हुकुमशाही। आर्थिक हालाकीची व अराजकांची परिस्थिती जर्मनीत नाझी पक्षाच्या सत्ता स्थापनेस कारणीभूत ठरली।
युरोपातील फॅसिस्ट व नाझी या दोन पक्षांच्या विचारप्रणालीत बरेच साम्य होते, म्हणजे कार्यपद्धतीमध्ये. मग आम्ही म्हटलं होतं ना, बेनिटो मुसोलिनीचं जसं काम केलं होतं तसंच आपल्या हिटलरनं सुद्धा केलेलं आहे. म्हणजे जो काही बेनिटो मुसोलिनीचा इटलीमधला जो फॅसिस्ट पक्ष होता तसाच जर्मनीतील हिटलरचा जो नाझी पक्ष आहे, या दोन पक्षांमध्ये साम्य आहे विचारप्रणालीमध्ये तसंच कार्यपद्धतीमध्ये. नाझी पक्षाचे पूर्ण नाव नॅशनल सोशलिस्ट पक्ष हे आहे. हे विधान आत्तापर्यंत सर्वच परीक्षेमध्ये येऊन गेलेलं आहे. नाझी पक्षाचे पूर्ण नाव काय आहे तर नॅशनल सोशलिस्ट पक्ष, आणि हे विधान आपल्या TETला सुद्धा येऊन गेलेलं आहे. नाझी पक्षाचा प्रणेता कोण आहे तर नाझी पक्षाचा प्रणेता ॲडॉल्फ हिटलर हे. आता हिटलरचं एक आत्मचरित्र आहे, कुठलं? माइन काम्फ म्हणजे माझा लढा. नाझी पक्षाचे प्रणेते ॲडॉल्फ हिटलर आहेत. पहिल्या महायुद्धानंतर जर्मन सम्राटाने राज्य त्याग करताच ते नोव्हेंबर 1918 मध्ये प्रजासत्ताक राज्य प्रस्थापित झाले. पहिल्या महायुद्धानंतर जर्मन सम्राटाने राज्य त्याग करताच ते नोव्हेंबर 1918 मध्ये प्रजासत्ताक राज्य प्रस्थापित झाले. जर्मन राज्याचे संविधान वायमर शहरात तयार करण्यात आले, म्हणून हे संविधान वायमर संविधान असे म्हणतात. आता PSIला हे विधान बऱ्याच वेळा विचारलं गेलेलं आहे. जर्मन राज्याचे संविधान हे वायमर शहरात तयार करण्यात आले, म्हणून हे संविधान वायमर संविधान म्हणून म्हणतात. विधान व कारणे किंवा कारण व परिणाम अशामध्ये हे विधान विचारलं गेलेलं आहे आणि विचारलं जातं सुद्धा बऱ्याच वेळा. राज्याचे संविधान वायमर शहरात तयार करण्यात आले, म्हणून हे संविधान वायमर संविधान असे म्हणतात. वायमर संविधानाद्वारे चालणारे राज्य म्हणून जर्मनीतील शासनाला वायमर प्रजासत्ताक राज्य म्हणतात. वायमर संविधानाद्वारे चालणारे राज्य म्हणून जर्मनीतील शासनाला वायमर प्रजासत्ताक राज्य म्हणतात. वायमर राज्यघटना ही जर्मनीतील पहिली लिखित राज्यघटना आहे. जर्मनीतील पहिली लिखित राज्यघटना कुठली तर वायमर राज्यघटना ही जर्मनीतील पहिली लिखित राज्यघटना आहे. 1929 साली आलेल्या जागतिक मंदीच्या लाटेबरोबर जर्मनीतील आर्थिक विकासाचा डोलारा पुन्हा ढासळला. आता सुद्धा मंदी चालू आहे. युक्रेन आणि रशियामध्ये जे युद्ध चालू आहे त्यांच्या युद्धाचा परिणाम संपूर्ण देशाला भोगावा लागणार आहे. तसेच 1929 साली आलेल्या जागतिक मंदीच्या लाटेबरोबर जर्मनीतील आर्थिक विकासाचा डोलारा पुन्हा ढासळला. नाझी पक्षाच्या माध्यमातून हिटलरने जर्मन लोकांना आव्हान केले. प्रक्षोभक भाषणे करून हिटलरने जर्मनीतील लोकांना आपल्या बाजूने वळविले. ॲडॉल्फ हिटलरचा नाझीवाद पाहू. मला ॲडॉल्फ हिटलर खूप आवडतो. त्याचे कार्य करण्याची पद्धती, त्याची विचारप्रणाली एकदम अतिशय खतरनाक आहे. खरं पाहायला गेलं तर हिटलर आहे ना, पहिल्या महायुद्धाच्या वेळी घरं रंगविण्याचं काम करायचा. त्यानंतर तो जर्मनी सैन्यात नोकरी मिळाली. आता फक्त नोकरी मिळवून तो तेथे त्याच्यावर समाधान स्वीकारलं नाही त्यानं. तिथे नोकरी मिळवल्यानंतर जर्मन सैन्यामध्ये राहून त्यानं अनेक चांगल्या कामगिरी केल्या. अनेक चांगल्या कामगिरी केल्याबद्दल त्याला अनेक पदके मिळाले. मग आता अनेक पदके मिळाल्यासुद्धा नंतर पहिलं महायुद्ध झाल्यानंतर कसं झालं, गरज सरो आणि वैद्य मरो तशी गोष्ट झाली. मग पहिल्या महायुद्धानंतर जर्मन सरकारने पहिलं महायुद्ध संपताच हिटलरला साईडला काढलं. जसं आपण तुपामध्ये माशी पडल्यानंतर तुपामधील माशी साईडला काढतो, तूप तसं घेतो, तसंच हिटलरला साईडला काढलं. कसं, पहिल्या महायुद्धामध्ये घरं रंगवण्याचं काम केलं, त्यानंतर सैन्यामध्ये भरती झाल्यानंतर चांगलं काम केलं, अनेक पदकं मिळवले. पहिल्या महायुद्धामध्ये त्याचं चांगलं काम झालं, पण पहिलं महायुद्ध संपताच त्याला साईडला काढलं. म्हणजे याला काय म्हणतात, गरज सरो आणि वैद्य मरो. तसंच आता आपण TETच्या वेळेस TETचे व्हिडिओ टाकत होतो, खूप सारे टाकत होतो, सर्वजण बघत होतात, लाईव्ह स्ट्रीमिंगला सुद्धा बरेच जण येत होतात. पण आता TET झालेली आहे, परीक्षा झालेली आहे, आपण आता सध्या रोज व्हिडिओ टाकतो, पण बघणारे कमी आहेत, लाईव्ह स्ट्रीमिंगला सुद्धा येणारे कमी आहेत. म्हणजे गरज सरो वैद्य मरो तशी गोष्ट आहे. तशीच हिटलर सोबत सुद्धा झाली होती. मग आता एवढं होऊन सुद्धा हिटलर इथं शांत बसला का? हिटलर तिथं हार मानला का? नाही. हिटलरला सैन्यामधून साईडला काढल्यानंतर हिटलरनं काय केलं? हिटलरने एक युक्ती लढवली. युक्ती कुठली लढवली? आता तो बेकार झालेला आहे, सैन्यातून बाहेर काढलेला आहे, गरज सरो वैद्य मरो तसं केलेलं आहे. त्याचा अपमानास्पद वागणूक झालेली आहे. मग त्यानं काय केलेलं आहे? त्याच्यासारखे बरेच जण असतात, समदुःखी असतात. अशा समदुःखी लोकांना हिटलरनं गोळा केलं. म्हणजे त्याच्यासारखे जेवढे काही बेकार लोक होते त्या सर्व बेकार लोकांना, म्हणजे समदुःखी लोकांना हिटलरनं गोळा केलं. मग गोळा करून त्यानं काय केलं? गोळा करून स्वतःचा एक पक्ष स्थापन केला, तिथून स्वतःचा लढा चालू केला. मग त्यानंतर तो दुसऱ्या महायुद्धामध्ये हुकुमशहा राजा म्हणून जगप्रसिद्ध झाला. अशी त्याची कहाणी आहे. खूप काही शिकण्यासारखं आहे. शिकायचं म्हणलं ना, माणूस कितीही वाईट जरी असला, कितीही
टाकून जरी दिलेला असला तरी सुद्धा त्याच्यामधून काही ना काहीतरी शिकायला भेटतं. प्रत्येक माणसामधून काही ना काही शिकायला भेटतं. आता तो हुकुमशाही असू किंवा लोकशाही राजा असू किंवा कल्याणकारी राजा असू किंवा कसाही व्यक्ती असू, प्रत्येक व्यक्तीमधून काही ना काही गुण घेण्यासारखे असतात. जे गुण घेण्यासारखे असतात ते गुण घ्यायचे असतात. आपण काय करतो, जे गुण घ्यायचे नसतात ते गुण घेतो आणि तिथेच फसतो. पण नाही, जेवढे गुण चांगले आहेत तेवढेच घ्यायचं. आपण फक्त नकारात्मक गुण गोळा करण्याच्या मार्गावर लागलेलो असतो. आपण कसं करतो, 9 नकारात्मक गुण गोळा करतो पण एक सुद्धा चांगला घेत नाही. एक तरी चांगला गुण घेतला तर त्या 9 नकारात्मक गुणावर वरचढ ठरू शकतो. म्हणून जेवढे काही नकारात्मक गोष्टी आहेत त्याच्यातून सुद्धा काहीतरी चांगलं शिकायला मिळतं. तसं हिटलरच्या बाबतीत हिटलरला अपमानास्पद वागणूक भेटली, तो खचला नाही. तिथून त्यानं काहीतरी शिकलं. समदुःखी लोकांना गोळा केला. समदुःखी लोकांना गोळा केल्यानंतर स्वतःचा पक्ष स्थापन केला. स्वतः राजा झाला. स्वतः खूप काय केला. त्यानं आत्मचरित्र लिहिलं, माइन काम्फ, माझा लढा. मग प्रजासत्ताक राज्य घोषित केलं. दुसऱ्या महायुद्धामध्ये तो हुकुमशाह राजा म्हणून अस्तित्वात आला. आज सुद्धा सर्वजण त्याचं नाव घेतात. का? त्याच्या कौशल्यामुळं, त्याचे विचारप्रणालीमुळं, त्याच्या निर्णयामुळं. आता तो जरी हुकुमशाह म्हणून असला तरी सुद्धा काहीतरी शिकण्यासारखं होतं. आता ॲडॉल्फ हिटलर बद्दल सांगायचं म्हणलं तर खूप काही आहे, पण आता आपल्याला तेवढंसं ते महत्त्वाचं नाही आहे. आपल्याला वेळ असेल तेव्हा आपण ही पाहिलं तरी चालेल. कसं आता ॲडॉल्फ हिटलरचं एक पुस्तक आहे, माझा संघर्ष किंवा माइन काम्फ, माझा लढा असं एक पुस्तक आहे. त्याचं आत्मचरित्र, त्या आत्मचरित्रामध्ये त्याने सर्व एकदम व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे. वाचलं, तुम्हाला वेळ भेटला तर ते एकदा कधी वाचून घ्या. खूप काही गोष्टी शिकायला मिळतील. त्याची विचारप्रणाली कशी होतं, काय होतं, तो कसा वागत होता, कसे निर्णय घेत होता. आता तेवढं मी बऱ्यापैकी वाचलेलं आहे त्यामुळे मला थोडंफार कळालेलं आहे. तर ते ठीक आहे, त्या बाजूला ठेवू. आता आपण ॲडॉल्फ हिटलरचा नाझीवाद कसा होता तो पाहू. 1889 मध्ये सर्वसामान्य कुटुंबात हिटलरचा जन्म झाला. 1889 मध्ये सर्वसामान्य कुटुंबात हिटलरचा जन्म झाला. लहान असताना हिटलरचे वडील मरण पावल्यामुळे त्याला शिक्षण घेता आले नाही. हिटलर पहिल्या महायुद्धाच्या वेळी घरे रंगविण्याचे काम करत. त्यानंतर त्याने जर्मन सैन्यात नोकरी मिळाली. हिटलरने युद्धात पराक्रम गाजवून अनेक पदके मिळवली. महायुद्ध संपल्यानंतर हिटलरला जर्मनीतून काढले. आपल्यासारखी इतर काही बेकार माणसे एकत्र करून त्याने 1920 मध्ये नॅशनल सोशलिस्ट उर्फ नाझी हा पक्ष स्थापन केला. जसं की मग सांगितलं होतं, आपल्यासारखी इतर काही बेकार माणसे एकत्र करून त्याने 1920 मध्ये नॅशनल सोशलिस्ट उर्फ नाझी हा पक्ष स्थापन केला. ॲडॉल्फ हिटलरची विचारप्रणाली नाझीवादी म्हणून ओळखली जाते. बेनिटो मुसोलिनीची फॅसिस्टवादी, ॲडॉल्फ हिटलरची विचारप्रणाली ही नाझीवादी म्हणून ओळखली जाते. माइन काम्फ, माझा लढा या हिटलरच्या आत्मचरित्रात त्याच्या नाझीवादाचे स्वरूप स्पष्ट होते. जर्मन प्रजासत्ताक सरकारविषयी हिटलरच्या मनात तीव्र संतोष होता. जर्मन लोक हे शुद्ध नॉर्डिक म्हणजे आर्यवंशी आहेत. या श्रेष्ठ वंशाने इतर कनिष्ठ वंशावर राज्य करणे निसर्गाला धरून आहे. मुद्दाच खूप चांगला पकडला होता. जर्मन लोक हे शुद्ध नॉर्डिक आणि आर्यवंशी आहेत. या श्रेष्ठ वंशाने इतर कनिष्ठ वंशावर राज्य करणे निसर्गाला धरून आहे. जर्मनीतील ज्यू लोकांच्या देशद्रोहीपणामुळेच पहिल्या महायुद्धात जर्मनीचा पराभव झाला. आता हे जे काही ज्यू लोक आहेत त्याच्यावर खूप काही त्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. याच्याबद्दल जवळजवळ 30, 40, 50 पेज लिखाण आहे. म्हणजे त्याचे विचार, त्याच्याबद्दल काय होते ते सांगितलेलं आहे. जर्मनीतील ज्यू लोकांच्या देशद्रोहीपणामुळेच पहिल्या महायुद्धात जर्मनीचा पराभव झाला. आता जे काय हिटलरचं माइन काम्फ हे पुस्तक आहे किंवा माझा लढा, त्याच्यामध्ये एक त्याने हे दिलेलं आहे, वंश आणि लोकांबद्दल त्याच्यामध्ये एकदम व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे. तसंच जर्मनीतील ज्यू लोकांच्या देशद्रोहीपणामुळेच पहिल्या महायुद्धात जर्मनीचा पराभव झाला हे त्यामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. आता एक राष्ट्र, एक आवाज, एक नेता, एक ध्वज अशी हिटलरची घोषणा होती. हिटलरची घोषणा काय होती? एक राष्ट्र, एक आवाज, एक नेता, एक ध्वज अशी हिटलरची घोषणा होती. हिटलरने मुसोलिनीप्रमाणे स्वतःला महान नेता म्हणू लागला. घाबरलेल्या जर्मन जनतेला हिटलर हा आपला मुक्तिदाता वाटू लागला. घाबरलेल्या जर्मन लोकांना हिटलर हा आपला मुक्तिदाता वाटू लागला. 1933च्या निवडणुकीत नाझी पक्षाच्या बऱ्याच जागा मिळवल्या. 1933ला नाझी पक्षाने निवडणुकीत बऱ्याच जागा मिळवल्या. बहुमताच्या पाठिंब्यावर 1933 मध्ये हिटलर
जर्मनीचा पंतप्रधान म्हणजे चान्सलर झाला. जर्मनीच्या पंतप्रधानाला चान्सलर म्हणतात. बहुमताच्या पाठिंब्यावर 1933 मध्ये हिटलर जर्मनीचा पंतप्रधान म्हणजे चान्सलर झाला. 1934ला पंतप्रधान पद व जर्मनीचे अध्यक्षपद स्वतःकडे घेतले व राष्ट्रनायक पदवी धारण केली. राष्ट्रनायक पदवी धारण करणारा कोण? तर जर्मनीचा हिटलर. 1934ला पंतप्रधान पद, जर्मनीचे अध्यक्षपद स्वतःकडे घेतले व राष्ट्रनायक पदवी धारण केली. हिटलरने घटक राज्यांचे विधिमंडळ बरखास्त केले व त्यांचे सार्वभौम अधिकार संपुष्टात आणले. हिटलरने घटक राज्यांचे विधिमंडळ बरखास्त केले व त्यांचे सार्वभौम अधिकार संपुष्टात आणले. याच्या मागे सुद्धा त्याचे कारण वेगळे होते. त्याचा उद्देश खूप वेगळा होता. हिटलरने घटक राज्यांचे विधिमंडळ बरखास्त केले व त्यांचे सार्वभौम अधिकार संपुष्टात आणले, म्हणजे सर्व अधिकार त्याच्याकडे येण्याच्या दृष्टिकोनाने त्याने सर्व केलं होतं. जर्मनीचे संघराज्यात्मक स्वरूप रद्द करून एक संघ राज्यात रूपांतर केले. सत्ता हाती आल्यानंतर जर्मनीला पूर्ण नाझीमय करण्याचे धोरण हिटलरने अंगीकारले. शिक्षणातून साम्यवाद, समाजवाद, शांततावाद या गोष्टी हिटलरने शिकवण्यास बंदी घातली. चांगल्या गोष्टी शिकवायला त्याने सरळ सरळ बंदी घातली. कारण कसं आहे, लोक नकारात्मक गोष्टी शिकायला खूप लवकर तयार होतात, चांगल्या गोष्टी शिकायला तयार होत नाहीत. म्हणून त्याचा विचार काय होता, शिक्षणातून साम्यवादी, समाजवाद, शांततावाद या गोष्टी हिटलरने शिकवण्यास बंदी घातली. सर्वत्र अभ्यासक्रमातून हिटलरचे व नाझी पक्षाचे तत्वज्ञान शिकवले जाऊ लागले. सर्वत्र अभ्यासक्रमातून हिटलरचे व नाझी पक्षाचे तत्वज्ञान शिकवले जाऊ लागले. अन्नधान्याच्या बाबतीत जर्मनी स्वावलंबी करण्यासाठी 1934 मध्ये त्याने चतुर्थ वार्षिक योजना आखली. अन्नधान्याच्या बाबतीत जर्मनी स्वावलंब करण्यासाठी त्याने कोणती योजना आखली? तर 1934ला चतुर्थ वार्षिक योजना आखली. हिटलर युथ मधील तरुणांना शेतावर राबण्यास प्रवृत्त केले. हिटलर युथ मधील तरुणांना शेतावर राबण्यास प्रवृत्त केले. रासायनिक प्रयोगातून जर्मनीने कोळसा व लाकूड यापासून कृत्रिम लोकर, रबर, पेट्रोल तयार करण्यात यश मिळवले. रासायनिक प्रयोगातून जर्मनीने कोळसा व लाकूड यापासून कृत्रिम लोकर, रबर, पेट्रोल तयार करण्यात यश मिळवले. आता आपण हिटलरचे परराष्ट्रीय धोरण पाहू. व्हॉइसरायचा करार हा आपल्या मते केवळ कागदाचा चिटोरा असून तो अमान्य केला. या तहाने जर्मनीवर लादलेले सर्व बंधने झुगारून देऊन सक्तीचे लष्करी शिक्षण सुरू केले. लष्कर व नौदलात वाढ केली. हवाई दल उभारले. आक्रमक लष्करी धोरणाला विरोध होऊ नये म्हणून हिटलरने 1934ला राष्ट्रीय संघाचे सदस्यत्व सोडून दिले. आक्रमक लष्करी धोरणाला विरोध होऊ नये म्हणून हिटलरने 1934ला राष्ट्रीय संघाचे सदस्यत्व सोडून दिले. 1935ला राईन नदीच्या निरलष्करी टापूत जर्मन सैन्य पाठवून हिटलरने राहिनलँडचा जबरदस्तीने ताबा मिळवला. 1935ला राईन नदीलगतच्या निरलष्करी टापूत जर्मन सैन्य पाठवून हिटलरने राहिनलँडचा जबरदस्तीने ताबा मिळवला. रशिया युक्रेनवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. साम्यविरोधी युरोपातील प्रबळ गट करण्यासाठी हिटलरने 1937 मध्ये इटली व जपानशी करार केला आहे. साम्यविरोधी युरोपातील प्रबळ गट करण्यासाठी हिटलरने 1937 मध्ये इटली व जपानशी करार केला. जर्मनी, इटली व जपान हाच गट बर्लिन, रोम, टोकियो अक्ष करार म्हणून ओळखला जातो. बर्लिन, रोम, टोकियो अक्ष करार म्हणून कोणता गट ओळखला जातो? तर जर्मनी, इटली व जपान हाच गट बर्लिन, रोम, टोकियो अक्ष करार म्हणून ओळखला जातो. बर्लिन, रोम, टोकियो अक्ष कराराचा फायदा घेऊन हिटलरने जगातील आत्यंतिक राष्ट्रवाद व लष्करवादाला चालना दिली. हे झालं. आता आपण बेनिटो मुसोलिनीचा फॅसिस्टवाद पाहिला, हिटलरचा नाझीवाद पाहिला. आता तुर्कस्तानची हुकुमशाही पाहू. केमाल पाशाने 1923 मध्ये तुर्कस्तानात लोकराज्याची स्थापना करून तो त्याचा पहिला अध्यक्ष बनला. केमाल पाशाने 1923 मध्ये तुर्कस्तानात लोकराज्याची स्थापना करून तो त्याचा पहिला अध्यक्ष बनला. केमाल पाशाने दर 4 वर्षांनी निवडणुका होतील असे घोषित केले. दर 4 वर्षांनी निवडणुका होतील असे कोण घोषित केले? तर केमाल पाशाने घोषित केले. केमाल पाशाने आपल्या अधिकारांचा उपयोग तुर्की जनतेच्या कल्याणासाठी व आधुनिकीकरणासाठी वापरला. केमाल पाशामुळे तुर्कस्तानात एक नव्या युगाला सुरुवात झाली. तुर्कस्तानात एक नव्या युगाला कोणामुळे सुरुवात झाली? तर तुर्कस्तानामध्ये एका नव्या युगाला हे केमाल पाशामुळे सुरुवात झाली. तुर्कस्तानातील एका लाकूड व्यापाऱ्याच्या कुटुंबात मुस्तफा केमाल पाशाचा 1881ला जन्म झाला.
तुर्कस्तानातील एका लाकूड व्यापाऱ्याच्या कुटुंबात मुस्तफा केमाल पाशाचा 1881ला जन्म झाला. केमाल पाशाने लष्करी शाळेत शिक्षण घेतल्यामुळे तो तुर्कस्तानच्या सैन्यात भरती झाला. केमाल पाशाने लष्करी शाळेत शिक्षण घेतल्यामुळे तो तुर्कस्तानाच्या सैन्यात भरती झाला. केमाल पाशा सैन्यात सेनापती पदापर्यंत पोहोचला. केमाल पाशा हा आधुनिक विचारांचा नेता होता. पहिल्या महायुद्धात तुर्कस्तानने भाग घेऊ नये असे त्याचे मत होते. कोणाचे? केमाल पाशाचे. पण सुलतानने न ऐकता जर्मनीच्या बाजूने युद्धात भाग घेतला. युद्धात जर्मनीनंतर तुर्कस्तानचा पराभव झाला. ती म्हणतात ना, भलाई का जमाना ही नाही रहा, ते तसं झालं. आपला केमाल पाशा भलाईसाठी त्या सुलतानला सांगितलं होतं, पण सुलतानने न ऐकता जर्मनीच्या बाजूने युद्धात भाग घेतला. म्हणून युद्धामध्ये जर्मनीनंतर तुर्कस्तानचा सुद्धा पराभव झाला. 1920 मध्ये दोस्त राष्ट्रांनी सेवर्स येथे तुर्कस्तानशी तह केला. कुठं तह केला? सेवर्स येथे. कुणाशी? तुर्कस्तानाशी तह केला. कधी? 1920 मध्ये दोस्त राष्ट्रांनी सेवर्स येथे तुर्कस्तानाशी तह केला. सेवर्सचा तह हा सुलतान मजीदने स्वीकारू नये असे अनेक वेळा केमाल पाशाने सांगितले, पण दोस्त राष्ट्रांना घाबरून सुलतान मजीदने तह स्वीकारला. दोस्त राष्ट्रांनी सेवर्सचा तह रद्द करून 1923 मध्ये केमाल पाशाशी नवा तह केला. केमाल पाशाशी नवा तह कधी केला? तर दोस्त राष्ट्रांनी सेवर्सचा तह रद्द करून 1923 मध्ये केमाल पाशाशी नवा तह केला. तहापूर्वी केमाल पाशाने सुलतान विरुद्ध बंड पुकारून अंकारा येथे नवे प्रजासत्ताक स्थापन केले. त्याचा प्रमुख केमाल पाशा बनला. कधी? तहापूर्वी केमाल पाशाने सुलतान विरुद्ध बंड पुकारून अंकारा येथे नवीन प्रजासत्ताक स्थापन केले. त्याचा प्रमुख कोण? केमाल पाशा. केमाल पाशापूर्वी तुर्कस्तान हे इस्लामिक राष्ट्र म्हणून ओळखले जाई. केमाल पाशापूर्वी तुर्कस्तान हे इस्लामिक राष्ट्र म्हणून ओळखले जाई. केमाल पाशाने सुलतानाला पदच्युत केल्यानंतर लगेच तुर्कस्तान हे धर्मनिरपेक्ष राज्य म्हणून घोषित केले. केमाल पाशाने सुलतानला पदच्युत केल्यानंतर लगेच तुर्कस्तान हे धर्मनिरपेक्ष राज्य म्हणून घोषित केले. आता केमाल पाशाने काय काय सुधारणा केल्या होत्या ते पाहू आपण. तुर्कस्तानातील परंपरागत रूढी प्रिय अंधश्रद्धाळू समाज बदलण्यासाठी त्याने पोशाखापासून सुरुवात केली. कशापासून? पोशाखापासून. तुर्कस्तानातील परंपरागत रूढीप्रिय अंधश्रद्धाळू समाज बदलण्यासाठी त्याने पोशाखापासून सुरुवात केली. शुक्रवार ऐवजी रविवार सुट्टीचा सार्वजनिक वार केमाल पाशाने केला. शुक्रवार ऐवजी रविवार सुट्टीचा सार्वजनिक वार केमाल पाशाने केला. धार्मिक दिवस रविवार करण्यात आला. धार्मिक दिवस कोणता करण्यात आला? तर रविवार करण्यात आला. तो कोण केला? तर केमाल पाशाने केला. आधुनिक पद्धतीचा पोशाख, विवाहाची दरबारी नोंद, स्त्रियांवरील बंधने नाहीशी करून त्यांना शिक्षण व नोकऱ्या देण्यास परवानगी दिली. कोण? केमाल पाशाने. तुर्कस्तान हा कृषी प्रधान देश बनला. केमाल पाशाने जनता पक्ष स्थापन करून तुर्कस्तानची राजकीय अस्थिरता नाहीशी केली. केमाल पाशाचा पक्ष कुठला? जनता पक्ष. केमाल पाशाने जनता पक्ष स्थापन करून तुर्कस्तानची राजकीय अस्थिरता नाहीशी केली. आधुनिक तुर्कस्तानचा निर्माता केमाल पाशाच्या कामगिरीतून त्यांना तुर्की जनतेचा पिता म्हणजे अतातुर्क असे म्हटले जाते. तुर्की जनतेचा पिता कोण? तर केमाल पाशा. विधान महत्वाचं आहे. आधुनिक तुर्कस्तानचा निर्माता केमाल पाशाच्या कामगिरीमुळे त्यांना तुर्की जनतेचा पिता म्हणजे अतातुर्क असे म्हटले जाऊ लागले. वयाच्या 58व्या वर्षी नोव्हेंबर 1938 मध्ये केमाल पाशाचा मृत्यू झाला. वयाच्या 58व्या वर्षी नोव्हेंबर 1938 मध्ये केमाल पाशाचा मृत्यू झाला. आपण बेनिटो मुसोलिनीचा फॅसिस्ट वाद पाहिला, इटली हिटलरचा नाझीवाद पाहिला, त्यानंतर केमाल पाशा पाहिला, केमाल पाशाची कल्याणकारी हुकुमशाही पाहिली. आता जपानची लष्करी हुकुमशाही पाहू. जपान हा छोट्या छोट्या बेटांचा देश आहे. प्राचीन काळापासून 19व्या शतकाच्या मध्यापर्यंत जपानमध्ये सरंजामशाही राज्य प्रणाली होती. अमेरिकेच्या कमोडोर पेरीने इसवी सन 1953ला जपानच्या भूमीवर पाय ठेवल्यापासून तो देश पाश्चात्य राष्ट्रांच्या संपर्कात आला. औद्योगिक क्रांतीमुळे जपानची अर्थव्यवस्था सुधारली. जपानने विस्तारवादातून कोरियावर चीनी वर्चस्वाचा प्रश्न उपस्थित केला. जपानने विस्तारवादातून कोरियावरील चीनी वर्चस्वाचा प्रश्न उपस्थित केला. 1894-95ला जपानने चीनचा पराभव करून शिमोनोसेकीच्या तहानुसार कोरियावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. 1894-95ला जपानने चीनचा पराभव करून शिमोनोसेकीच्या तहानुसार कोरियावरील आपले वर्चस्व प्रस्थापित केले. 20व्या शतकाच्या प्रारंभी अतिपूर्वेकडील रशियन प्रवास
शह देण्यासाठी 1904-05 ला रशियाशी आरमार युद्ध करून रशियाचा पराभव केला. आपल्या साम्राज्यवादी धोरणांच्या पूर्ततेसाठी पहिल्या महायुद्धात जपानने दोस्त राष्ट्रांच्या बाजूने युद्धात भाग घेतला. साहजिकच 1919च्या शांतता परिषदेत जपानने आपल्या बऱ्याच मागण्या मान्य करून घेतल्या होत्या. 1919च्या शांतता परिषदेत जपानने आपल्या बऱ्याच मागण्या मान्य करून घेतल्या होत्या. आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा वाढून पूर्वेकडील पॅसिफिक क्षेत्रातील बडी नाविक सत्ता म्हणून जपानचा उदय आला. विधान महत्वाचं आहे. आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा वाढून पूर्वेकडील पॅसिफिक क्षेत्रातील बडी नाविक सत्ता म्हणून जपानचा उदय झाला. बडी नाविक सत्ता म्हणून पॅसिफिक क्षेत्रातील बडी नाविक सत्ता म्हणून कुणाचा उदय झाला तर जपानचा उदय झाला. जपानचे वाढते वर्चस्व अमेरिकेला सहन झाले नाही. अमेरिकेला कधीच सहन होत नाही. जपानचे वाढते वर्चस्व अमेरिकेला सहन. आता हे विधान 2019च्या TETच्या पेपर 2 मध्ये पडलेलं आहे. 1921 साली अमेरिकेचे अध्यक्ष हार्डिंग्ज यांनी नौदल कपातीचा विचार करण्यासाठी वॉशिंग्टन परिषद आयोजित केली. त्यातून जपानचा नाविक शक्तीचे खच्चीकरण सुरू झाले. कारण मध्ये विचार होतं, कारण आणि परिणाम मध्ये. 1921 साली अमेरिकेचे अध्यक्ष हार्डिंग्ज यांनी नौदल कपातीचा विचार करण्यासाठी वॉशिंग्टन परिषद आयोजित केली. त्यातून जपानच्या नाविक शक्तीचे खच्चीकरण सुरू झाले. 1919 ते 1930 या काळात जपानने नरमाईचे धोरण स्वीकारले. कधी? 1919 ते 1930 या काळात जपानने नरमाईचे धोरण स्वीकारले. जपानमधील शुंटो या लढाऊ पंथांना घेऊन आक्रमक धोरणाचा अंमल सुरू केला. मांचुरिया प्रश्नामुळे जपानमधील लष्करवादास प्रोत्साहन. आता जे काही मांचुरिया प्रकरण होते किंवा मांचुरिया प्रश्नामुळे जपानमधील लष्करवादास प्रोत्साहन ते काय आहे ते पाहू. मांचुरियात जपानचे आर्थिक व राजकीय हितसंबंध खूप खोलवर रुजले. खनिज वस्तूंनी समृद्ध असणाऱ्या मांचुरियावरच जपानचे उद्योगधंदे भरभराटीस आले. 1932 मध्ये संपूर्ण मांचुरियावर जपानने नियंत्रण प्रस्थापित केले. 1932 मध्ये संपूर्ण मांचुरियावर जपानने नियंत्रण प्रस्थापित केले. त्याच्या विरुद्ध चीनने राष्ट्रसंघाकडे तक्रार केली. इंग्लंड, फ्रान्स या बड्या राष्ट्रांनी दुर्लक्ष केले. कोण दुर्लक्ष केले? इंग्लंड व फ्रान्स या बड्या राष्ट्रांनी दुर्लक्ष केले. जपानने राष्ट्रसंघाचा राजीनामा दिला. जपानने राष्ट्रसंघाचा राजीनामा दिला. क्वांटोंग गटाचे लष्करी नेते यांनी जपान सरकारची दखल न घेताच मांचुरियावर आक्रमण केले. क्वांटोंग गटाचे लष्करी नेते यांनी जपानी सरकारची दखल न घेताच मांचुरियावर आक्रमण केले. त्यामुळे जपानचे मांचुरियावरील आक्रमक लष्करवादास प्रोत्साहन देणारे ठरले. त्यामुळे जपानचे मांचुरियावरील आक्रमण लष्करवादास हे प्रोत्साहन देणारे ठरले. आता जपानमध्ये लष्करशाहीचा उदय कसा झाला, काय होती ती लष्करशाही ते पाहू. जपानच्या परंपरेत सैनिकाला समाजात नेहमीच मानाचे स्थान दिले आहे. आणखीनही आहे, जपानच्या परंपरेत सैनिकाला समाजात नेहमीच मानाचे स्थान दिले आहे. सम्राट जेनरी, राजकीय पक्ष, लष्कर, प्रशासन आणि झैबत्सू ही जपानच्या राजकारणातील महत्त्वाची सत्ता केंद्रे आहेत. जपानच्या राजकारणातील महत्त्वाची सत्ता केंद्रे कोणती तर सम्राट जेनरी, राजकीय पक्ष, लष्कर, प्रशासन आणि झैबत्सू ही जपानच्या राजकारणातील महत्त्वाची सत्ता केंद्रे आहेत. 19व्या शतकाच्या अखेरीस नव्या घटनात्मक प्रयोगाची प्रेरणा आणि नियंत्रण जेनरो या उच्चप्रभू अनुभवी नेत्याकडे होते. 19व्या शतकाच्या अखेरीस नव्या घटनात्मक प्रयोगाची प्रेरणा आणि नियंत्रण जेनरो या उच्चप्रभू अनुभवी नेत्याकडे होते. पहिल्या महायुद्धानंतर जेनरोचे महत्त्व कमी झाले आणि राजकीय पक्ष व प्रशासन यांच्या सहकार्याचा काळ सुरू झाला. पहिल्या महायुद्धानंतर जेनरीचे महत्त्व कमी झाले आणि राजकीय पक्ष व प्रशासन यांच्या सहकार्याचा काळ सुरू झाला. इसवी सन 1930 नंतर जपानच्या राजकारणातील सत्ता समतोल लष्कराच्या बाजूने झुकू लागली. राजकीय पक्ष व झैबत्सू यांच्या संयुक्त भ्रष्ट कारवायाची चीड आल्याने लष्कराचे महत्त्व वाढू लागले. 1931 ते 1941 या काळात जपानच्या राजकारणात लष्कराला सर्वात महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले. कधी? 1931 ते 1941 या काळात जपानच्या राजकारणात लष्कराला सर्वात महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले. 2 महायुद्धाच्या दरम्यानचा कालखंड हा हुकुमशाही तत्वज्ञानाचा उदयाचा होता. 2 महायुद्धाच्या दरम्यानचा कालखंड हा हुकुमशाही तत्वज्ञानाच्या उदयाचा होता. हुकुमशाही तत्वज्ञानाचा प्रभाव जपानवरही पडला. रशियात साम्यवादी हुकुमशाही, इटलीत फॅसिस्ट,
जर्मनीत नाझी हुकुमशाही, कुठं कुठं काय काय होतं, रशियामध्ये साम्यवादी हुकुमशाही होती, इटलीत फॅसिस्टवादी होती, जर्मनीत नाझी होती आणि तुर्कस्तानमध्ये कल्याणकारी होती आणि जपानमध्ये लष्करी होती. हे हुकुमशाहीचे वेगवेगळे प्रकार आहेत. ती रशियामध्ये जी हुकुमशाही होती ती साम्यवादी हुकुमशाही होती, इटलीमध्ये जी हुकुमशाही होती ती फॅसिस्टवादी हुकुमशाही होती, जर्मनीमध्ये जी आहे ती नाझीवादी हुकुमशाही होती. आता मग तुर्कस्तानमध्ये जी होती ती केमाल पाशाची कल्याणकारी हुकुमशाही होती. मग आता जपानमध्ये जी होती ती लष्करी हुकुमशाही होती. जपानच्या अभ्युदय पदासाठी संपन्न राष्ट्र, संपन्न लष्कर अशी घोषणा आता मान्यता पाहू लागली. काय घोषणा मान्यता पाहू लागली? जपानच्या अभ्युदयासाठी संपन्न राष्ट्र, समर्थ लष्कर अशी घोषणा आता मान्यता पाहू लागली. किता इक्की गोंदो सेक्यू, किता इक्की गोंदो सेक्यो आणि ओकावा शुमई हे 3 विचारवंत नव्या राष्ट्रवादी तत्वज्ञानाचे प्रवर्तक होते. कोणते 3 विचारवंत? जपानचे इक्की गोंदो सेक्यो आणि ओकावा शुमेई हे 3 विचारवंत नव्या राष्ट्रवादी तत्वज्ञानाचे प्रवर्तक होते. या तिघांनाही लष्करी साम्राज्यवादाचा आणि आशियातील आत्यंतिक राष्ट्रवादाचा पुरस्कार केला. आता जपानच्या लष्करवादी हुकुमशाहीला कारणीभूत घडलेल्या घटना कोणत्या आहेत ते पाहू. इसवी सन 1767 मेईज क्रांती, जपानी लष्कराचे आधुनिकरण, जपान चीन युद्ध 1894 ते 1895 मध्ये झालेलं जपान चीन युद्ध, इंग्लंड जपान मैत्री करार, रशिया जपान युद्ध 1904-1905, जपानचा कोरियावरील वाढता हस्तक्षेप, पहिले महायुद्ध, जपान पॅरिस शांतता परिषद आणि जपान, झेबुत्सूचे भ्रष्ट राजकारण, राजकीय पक्षाचे अपयश, राजकीय पक्ष आणि लष्कर यांच्यातील संघर्ष, मांचुरिया समस्या, साम्यवादी रशिया विरुद्ध जर्मनी बरोबर मैत्री करार, दुसरे चीन जपान युद्ध, राष्ट्रसंघाची दुर्बलता. हुकुमशाही कारणीभूत घडलेल्या घटना आहेत, म्हणजे जपानच्या लष्करवादी हुकुमशाहीस कारणीभूत घडलेल्या घटना आहेत. आपण परत एकदा रिवाइज करू. इसवी सन 1767 मेईज क्रांती, जपानी लष्कराचे आधुनिकरण, जपान चीन युद्ध 1894-95, इंग्लंड जपान मैत्री करार, रशिया जपान युद्ध 1904-1905, जपानचा कोरियावरील वाढता हस्तक्षेप, पहिले महायुद्ध, जपान पॅरिस शांतता आणि जपान झेबुत्सूचे भ्रष्ट राजकारण, राजकीय पक्षांचे अपयश, राजकीय पक्ष आणि लष्कर यांच्यातील संघर्ष, मांचुरिया समस्या, साम्यवादी रशिया विरुद्ध जर्मनी बरोबर मैत्री करार, दुसरे चीन जपान युद्ध, राष्ट्रसंघाची दुर्बलता हे एवढे सर्व कारण आहेत. जपानच्या लष्करवादाचा कळस म्हणजे जपानचा दुसऱ्या महायुद्धातील प्रवेश. जपानच्या लष्करवादाचा कळस म्हणजे काय तर जपानचा दुसऱ्या महायुद्धातील प्रवेश. हिटलरने पोलंडवर आक्रमण केल्याने दुसरे महायुद्ध सुरू झाले. दुसरे महायुद्ध कशामुळे सुरू झाले तर हिटलरने पोलंडवर आक्रमण केल्यामुळे दुसरे महायुद्ध सुरू झाले. 1941 मध्ये जपानने आपल्या फौजा इंडो चायनामध्ये घुसविल्या होत्या, त्यामुळे अमेरिकेने जपानवर आर्थिक निर्बंध बसवले, त्यामुळे जपान वाटाघाटीस तयार झाला. आता रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यामुळे सर्व देशांनी रशियावर प्रतिबंध लादलेले आहेत, त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा दबाव आहे. तसाच 1941 मध्ये जपानने आपल्या फौजा इंडो चायनामध्ये घुसवल्या होत्या, त्यामुळे अमेरिकेचे जपानवर आर्थिक निर्बंध बसवले, त्यामुळे जपान वाटाघाटीस तयार झाला, पण रशिया वाटाघाटीस तयार होत नाहीये. 18 ऑक्टोबर 1941 रोजी जपानची सूत्रे जनरल तोजो यांच्या हातात गेली. 18 ऑक्टोबर 1941 रोजी जपानची सूत्र कोणाच्या हातात गेली तर जपानची सूत्र ही जनरल तोजो यांच्या हातात गेली. जपानने 7 डिसेंबर 1941 रोजी पॅसिफिक प्रशांत महासागरातील अमेरिकेच्या पर्ल हार्बर या नाविक तळावर हवाई हल्ला केला आणि जपानचा या कृतीमुळे महायुद्ध आशिया खंडात पसरले. आता महायुद्ध हे दुसरे महायुद्ध हे आशिया खंडात कशामुळे पसरले तर जपानने 7 डिसेंबर 1941 रोजी पॅसिफिक महासागरातील अमेरिकेच्या पर्ल हार्बर या नाविक तळावर हवाई हल्ला केल्यामुळे जपानच्या या कृतीमुळे महायुद्ध आशिया खंडात पसरले. जपानमध्ये इसवी सन 1767 मध्ये मेईज क्रांती झाली. या क्रांतीमुळे जपानने आर्थिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रात कमालीची प्रगती केली. मेईज क्रांतीमुळे जपानमध्ये एका नव्या युगाला सुरुवात झाली. झेबुत्सू हा जपानमधील उद्योग समूह होता. त्यांच्या हातात जपानची आर्थिक नाडी होती. यात जपानमधील वेगळी घराणी सामील होती. झेबुत्सू हा जपानमधील उद्योग समूह होता. त्यांच्या हातात जपानची आर्थिक नाडी होती. यात जपानमधील वेगवेगळी घराणी सामील झालेली होती.
जेनरो म्हणजे जपानी सम्राटाचे सल्लागार मंडळ होय. जेनरो म्हणजे जपानी सम्राटाचे सल्लागार मंडळ होय. पर्ल हार्बर या पॅसिफिक महासागरातील अमेरिकेचा नाविक तळ होता. पर्ल हार्बर हा पॅसिफिक महासागरातील अमेरिकेचा नाविक तळ होता. त्याच्यावरच हल्ला केल्यामुळे दुसरे महायुद्ध हे आशिया खंडात पसरले होते. 1 सप्टेंबर 1939 रोजी हिटलरने पोलंडवर आक्रमण केले आणि या तत्कालीन कारणामुळे दुसरे महायुद्ध सुरू झाले. पहिली 2 वर्षे विद्युत वेगाने हिटलरने अनेक देश जिंकून घेतले, इंग्लंडला भयभीत केले. आता आपण दुसरे महायुद्ध व जग पाहू. जून 1941 पासून हिटलरने हिटलरचा जर्मनीमधलाच हिटलर होता ना. 1941 पासून हिटलरने अचानक रशियावर हल्ला करून त्यालाही युद्धात ओढले. जर्मनी, ऑस्ट्रेलिया, हंगरी, इटली, जपान एका बाजूला, फ्रान्स, इंग्लंड, रशिया ही दुसऱ्या बाजूला. कोण कोणाच्या बाजूला होतं पहा. जर्मनी, ऑस्ट्रेलिया वेगळं आणि ऑस्ट्रिया वेगळं. जर्मनी, ऑस्ट्रिया, हंगरी, इटली, जपान एका बाजूला, फ्रान्स, इंग्लंड, रशिया ही दुसऱ्या बाजूला. अमेरिका आतून फ्रेंचांना मदत करीत होता पण सहभाग घेत नव्हता. सध्या अमेरिका तसंच करत आहे. युक्रेनला मदत करत आहे पण प्रत्यक्ष सहभाग घेत नाही. अप्रत्यक्ष त्यांना मदत करतोय किंवा अप्रत्यक्ष युद्धात भाग घेतो, प्रत्यक्षपणे घेत नाही. तसंच पहिल्या महायुद्धातही होतं, दुसऱ्या महायुद्धामध्येही तसंच होतं आणि आता सुद्धा तसंच करतो अमेरिका. आतून फ्रेंचांना मदत करत होता पण सहभाग नव्हता. जपानने पर्ल हार्बर येथील अमेरिकन नाविक तळावर हल्ला करून अमेरिकेलाही युद्धात ओढले. अमेरिका युद्धात उतरल्यापासून युद्धाचे पारडे फिरले. जर्मन गटाचा पराभव होत गेला आणि 30 एप्रिल 1945 मध्ये हिटलरने आत्महत्या करून पराभव मान्य केला. शेवटी जपान शरण आला. 6 वर्ष चाललेल्या युद्धाचा दुसऱ्या महायुद्धाचा शेवट झाला. अमेरिकेने नव्याने शोध लावलेला अणुबॉम्बने जपानची हिरोशिमा व नागासाकी ही 2 शहरे उद्ध्वस्त केली. संपूर्ण जपान शरण आला आणि 6 वर्ष चाललेल्या दुसऱ्या महायुद्धाचा शेवट झाला. आता दुसऱ्या महायुद्धाची कारणे काय होती? जागतिक आर्थिक समस्या, लष्करी हुकुमशाहीचा उदय, शांतता तह व प्रादेशिक पुनर्रचना, राष्ट्रसंघाला आलेले अपयश, आत्यंतिक राष्ट्रवाद व शस्त्रस्पर्धा. आता आर्थिक दुरावस्था हेच दुसऱ्या महायुद्धाचे प्रमुख कारण होते. व्हाईसरायच्या तहाने पराभूत राष्ट्रांवर लादलेल्या आर्थिक खंडणीने ते देश आणखीनच खचले गेले. 1929ला जागतिक आर्थिक मंदीची लाट आली. पहिल्या महायुद्धानंतर विजयी राष्ट्रांनी अनेक देशात लोकशाही राजवटीची स्थापना केली. इटली, जर्मनी, पोलंड, ऑस्ट्रिया, युगोस्लाविया या देशात लोकशाही व्यवस्था उभी केली. पहिल्या महायुद्धानंतर व्हाईसरायच्या तहाने जर्मनीवर लादलेल्या अपमानकारक अटीमुळे जर्मनीचा स्वाभिमान दुखावला गेला. जर्मनी, जपान, इटली या राष्ट्रांच्या आक्रमक धोरणाकडे राष्ट्रसंघ दुर्बलतेने बघत होते. 6 वर्ष चाललेले दुसरे महायुद्ध भूमी, सागर, आकाश यांवर लढले गेले. आता दुसऱ्या महायुद्धाचे परिणाम काय आहेत तर प्रचंड जीवित व वित्तहानी, आर्थिक परिणाम, माणसाचे नैतिक अधपतन, साम्राज्यवादाच्या ऱ्हासाच्या सुरुवात, अमेरिका रशियातील शीत युद्धा सुरुवात आता सुद्धा चालू आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना 24 ऑक्टोबर 1945 आपण नंतर पुढल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. दुसऱ्या महायुद्धाच्या 6 वर्षाच्या कालखंडात केवळ रणांगणावर सुमारे 1.5 कोटी सैनिक मारले गेले होते. फक्त रणांगणावर 1.5 कोटी. पहिल्या महायुद्धामध्ये संपूर्ण ह्याच्यामध्ये 1 कोटी लोक मेले गेले होते पण दुसऱ्या महायुद्धामध्ये फक्त रणांगणावर 1.5 कोटी सैनिक मारले गेले होते. युद्धात भाग घेतलेल्या राष्ट्रांचा लष्करी खर्च $1517 अब्ज इतका प्रचंड होता. दुसऱ्या महायुद्धात पराभव झाला म्हणून जर्मनी, इटली व जपान यांच्यात साम्राज्याचा ऱ्हास झाला. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेला विरोध करणारी दुसरी राष्ट्र रशिया पुढे आल्यामुळे अमेरिकेला जागतिक राजकारणातून माघार घेता आली नाही. सध्या अमेरिका रशिया चालूच असतं. जगातील अनेक राष्ट्रांना साम्यवादी बनविण्याचे रशियाचे ध्येय असल्यामुळे त्याच्या विरुद्ध अमेरिकेला भूमिका घ्यावी लागली. 24 ऑक्टोबर 1945ला स्थापन करण्यात आलेली आंतरराष्ट्रीय संघटना म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटना युनो याच्याबद्दल आपल्याला पुढल्या चॅप्टरमध्ये पाहायचंच आहे. मुसोलिनी हा इटलीतील लोहार व्यावसायिकाचा मुलगा होता. इसवी सन 1919 मध्ये फॅसिस्ट पक्षाची स्थापना केली. बेनिटो मुसोलिन फॅसिस्ट पक्ष, ॲडॉल्फ हिटलर नाझीवाद, केमाल पाशा जनता पक्ष. तर अशा पद्धतीने हा आपला दुसरा महायुद्ध हा टॉपिक संपलेला आहे. यामध्ये आपण सर्व पाहिलेलं आहे. हिटलरचा नाझीवाद, बेनिटो मुसोलिनचा फॅसिस्टवाद, जपानचा लष्करवाद. तर युरोपातील हुकुमशाही व दुसरे महायुद्ध व जग याच्यामध्ये एवढे महत्त्वाच्या गोष्टी आहेत. खूप व्हिडिओ मोठा होता.
समजण्यास अवघड आहे, पण एकदम व्यवस्थितपणे एक दोनदा ऐकलं तर संपूर्ण दुसरं युद्ध समजून जातं आणि आत्ताची परिस्थिती काय याच्यामध्ये आपल्याला ताळमेळ लावता येतो। तर पुढल्या व्हिडिओमध्ये आपण संयुक्त राष्ट्र संघटना याच्याबद्दल माहिती पाहू। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। काय स्पीड जास्त होते का स्पीड कमी आहे किंवा खूप रटाळवाणं वाटत आहे, काय इंटरेस्टिंग वाटत आहे का नाही ते सर्व कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर नक्की करा आणि हा व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा होत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।